भांडण नकोय, एक नेतृत्व हवं आहे, शिक्षण हवं आहे आणि हा आरक्षणाचा लढा लढण्यासाठी एक ताकद हवी आहे. आणि ही ताकद कधी होणार? आज मी तर बहुतेक गोळेकर सरनी सांगितलं की दिलीप सरनी 15 दिवसापासून ही चळवळ आपल्याला एकत्र आणण्याचं काम करत आहे. नो, एक 15 दिवस नाही, कमीत कमी 1-1.5 महिन्यापासून डॉक्टर साहेब या कार्यक्रम घेण्यासाठी आणि त्यांचे सौभाग्यवती एवढे चळवळ करून आपल्याला एकत्र आणण्यासाठी हे काम करत आहे. डॉक्टर साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. भावांनो, समाज कार्य करणं एवढं सोपं नाहीये. ठीक आहे, आज समाज कार्यामध्ये याच्यामध्ये राजकारणामध्ये बऱ्याच आपल्या समाजातील महिला आहेत, पण समाजकारण करणाऱ्या खूप तुरळीत आहेत. समाजकार्य करणाऱ्या ज्या महिला असतात त्या घरादार सोडून आमच्यासारख्या फिरतात. कुठेतरी समाजाचं आपलं देणं आहे, त्यासाठी आपल्याला एकत्र येणं खूप गरजेचं आहे. मी रात्रंदिवस जेव्हा मेंढपाळांसाठी फिरते, 12 वाजता 1 वाजता मी कधीही मेंढपाळांच्या एका आवाजामध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. मी जर नाही गेले तरी पोलीस स्टेशनपर्यंत माझा फोन जातो. अशा बरेच प्रत्येक पोलीस स्टेशनचे जे PI असतील, PSI